तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांना जर गृहीत धरून निव्वळ आपली विचारधारा आणि आपल्या विचारधारेवर चालणारं सरकार आहे म्हणून किती कौतुक करायचं. आता आपण या सगळ्या गोष्टींमुळे भ्रमात राहतो आणि चुकीच्या गोष्टींची पाठराखण करत 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 आणि हा किती दिवस करा. एक दिवस संपून जाल ना असं करता करता. पेट्रोल सारखं जगात सध्या पेट्रोलवरून युद्ध पेटलेली आहेत नाही का. मित्र, एक विषय आहे, बरेच दिवस गाजतोय तो, पण त्यावर बोलण्याआधी स्वानुभव यायला हवा असं वाटत होतं मला, कारण आपल्याला त्यातलं काही कळत नाही. गोष्ट थोडी तांत्रिक आहे. आता स्वानुभव कसला, तर आपण आपल्या गाड्यांमध्ये, मग ती टू व्हीलर असो की फोर व्हीलर, या गाड्यांमध्ये टाकतो त्या E20 पेट्रोल बाबतचा विषय आहे. अनेकांनी सुरुवातीलाच हल्लागुल्ला करत या E20ला विरोध केला होता. अनेकांनी रील्स बनवले, व्हिडिओज बनवले. या पेट्रोलनं गाडीचं इंजिन कसं खराब होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण सायंटिफिकली आपल्याला त्यातलं काही कळत नव्हतं किंवा ती कारणं मात्र कोणालाही नीटशी मांडता आलीच नव्हती. तर आज मी काय फार लांबण लावणार नाहीये. मला जेवढं कळतंय किंवा कोणाकडून तरी मी ते समजून घेतलंय ते तुमच्यासमोर मांडणार आहे. नेमकं काय की गाड्या बनवणाऱ्या ज्या कंपन्या असतात, एखादी ऑटोमोबाईल कंपनी असते, जेव्हा आपल्या नव्या मॉडेलमध्ये गाडीच्या, कारच्या, टू व्हीलर, फोर व्हीलर कुठल्याही मध्ये एक इंजिन, पेट्रोल इंजिन जे बनवतं ते, तेव्हा भारत सरकारच्या CMVR ॲक्टनुसार आणि त्यातल्या अटी शर्तीप्रमाणे BS6 एमिशन नॉर्म्स पास करून घेतले जातात. तेव्हाच त्यांना ते इंजिन पास झाल्यानंतर त्याचं उत्पादन करता येतं. आता हे सर्टिफिकेशन कोण देतं? ते ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ARAI ही ते सर्टिफिकेशन देतं. या टेस्टच्या वेळी ARAI मध्ये कॅलिब्रेटेड फ्युएल वापरलं जातं त्या इंजिनमध्ये टाकून, मग ते चालवलं जातं. त्यावेळी त्यात इथेनॉल मिक्स केलेलं असतं का? तर नाही, नॉर्मल पेट्रोल असतं. मग जेव्हा हे इंजिन पास होऊन एखाद्या वाहनात बसवलं जातं आणि त्या इंजिनाच्या वाहनात जेव्हा ग्राहक 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकतो, जे कमी ऑक्टेन असतं, तेव्हा त्या वाहनाकडून प्रदूषण होणार नाही तर काय होणार? नक्कीच होणार ना. ते काय BS6 नॉर्म्स प्रमाणे असतं का? अजिबात नाही. मग मला सांगा, सरकारला हे कसं काय चालतं? ही आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली नाहीये का? सरकार एका बाजूला जनतेला आणि दुसऱ्या बाजूला वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही मूर्खात काढते की काय? स्पष्टच बोलायचं तर ही फसवणूक चाललेली आहे असं वरकरनी तरी वाटतंय. अर्थात हा मुद्दा मी फार वरवरचा मांडलाय. या क्षेत्रातले जाणकार जे आहेत ते यावर अधिक प्रकाश टाकू शकतील, किंबहुना अधिकारवाणीनं बोलूही शकतील. त्यामुळे जर का मी आता जो मुद्दा मांडला आहे तुमच्यासमोर, त्यात तुम्हाला तथ्य वाटलं किंवा E20 पेट्रोलमध्ये H2O अंश असतात पाण्याचे, असंही काही लोक जे बोलतात, ते जर सिद्ध करता आलं, त्यामुळे पेट्रोल टँक आतून गंजायला लागतो, अशा बेसिक गोष्टी ज्याकडे सहसा आपलं लक्ष जात नाही, पण हे असंच घडतंय, असंच होतंय, तर आपण बोललं पाहिजे. किमान सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच त्यांच्या चुका दाखवायला काय हरकत आहे आपल्याला. तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांना जर गृहीत धरून निव्वळ आपली विचारधारा आणि आपल्या विचारधारेवर चालणारं सरकार आहे म्हणून किती कौतुक करायचं. आता आपण या सगळ्या गोष्टींमुळे भ्रमात राहतो आणि चुकीच्या गोष्टींची पाठराखण करत 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 आणि हा किती दिवस कराल. एक दिवस संपून जाल ना असं करता करता. पेट्रोल सारखं जगात सध्या पेट्रोलवरून युद्ध पेटलेली आहेत नाही का. मी बोलतोय त्यात तथ्य आहे का? चुकतोय तर तो कुठे चुकतोय? चुकत असेल तर करेक्ट करा. माझ्या प्रत्येक राजकीय विवेचनाला तुम्ही भरभरून दाद देता, भरभरून प्रेम करता त्यावर. त्यांना हक्क आहे की मी जिथं चुकतो तिथं माझे कानही धरण्याचा. त्यामुळे कमेंट करा, जरूर करा. मी वाट पाहतोय. पेट्रोल हा विषय सध्या प्रचंड असा जिव्हाळ्याचा झालाय. कमेंट्स करा. सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे जात आहेत. बोलायला तर हवंच नाही का.